जय श्रीराम. जय श्रीराम. प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे. विनंती कापून ना, जर व्हिडिओ पाहत असतील तर कापून लवकर या तुम्ही. वाटते एकदम झकास मध्ये. आज महेश कडूनच चहा पिणार आहे आता आम्ही सगळे. शुभ सकाळ मित्रांनो, हर हर महादेव. तर आज खूप लेट उठलोय बरं का. तसे मी दररोज 5:30ला उठत असतो, आज मी 9 वाजता उठलो. कारण रात्री मी झोपलो 3 वाजता. झोप लागत नव्हती, मच्छर चावत होते आणि झोपच लागली नाही मुळात. त्यामुळे मी लेट उठलेलो आहे. आज माझी देवपूजा पण लेट होईल, त्यामुळे आता मी चाललोय महादेवाला पाणी अर्पण करायला. आमच्या रूमच्या बाहेरच आहे ना महादेवाचं मंदिर आहे. तर इथे मी पाणी अर्पण करायला येत असतो महादेवाला दररोज. कंपनी जाण्या अगोदर मी महादेवाला पाणी अर्पण करूनच जातो. आज मी लेट झालोय तरी पण इथे आहे, फक्त आलेले. एक्सरसाइज करण्याची सगळे साधन आहे बरोबर, पण एक्सरसाइजच कोणी करत नाही. आमच्या रूमच्या गॅलरीमध्ये उभं राहिलं ना, असला व्ह्यू दिसतो काय. समोर हायवे, त्यानंतर मंदिर पण समोरच आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे एरोप्लेन जाताना आम्हाला दिसतात. बोला. एरोप्लेन एका जागेवर थांबून पण राहत असतो. नाही, आपल्या साईडे थांबत नाही ती. आता आम्ही निघलोय बजरंग बलीचं दर्शन घ्यायला. जय श्रीराम. जय श्रीराम. खेड्यातील जीवनामध्ये एक प्रकारची शांतता आहे, एक प्रकारचा चांगल्या गोष्टींचा सहवास. मन प्रसन्न राहतं खेड्यामध्ये. शहरामध्ये कसं आहे, शहरामध्ये या उलट आहे. शहरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी वणवण आहे. कुठेही जायचं असलं तर प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक आहे, ध्वनी प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे. खेड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे खेड्यात राहणारा व्यक्ती हा नक्कीच खूप जास्त वर्ष जगू शकतो. हा म्हणजे आमचं एनर्जी बुस्टर आहे. त्याशिवाय मजाच नाही. CMC नवनवीन उपकरणं आणत असते बरं का. या उपकरणाचा व्हिडिओ मी लास्ट वेळेस टाकला होता. कमी वेळेत स्वच्छता होते आणि कचरा पण पिकअप करून घेऊन जाते हे मशीन. खूप भारी आहे. तर विषय असा आहे की आमच्या काकू ना गावी गेलेत काल. तर काल संध्याकाळी आम्ही ना सर्वजण बाहेर जेवलो काय. जसं काकूच्या हातच्या जेवणाची सवय लागलेली, त्यामुळे बाहेर काही कोणाला खाण्याची इच्छा नव्हती. तरी पण आम्ही स्टॉलवरती खाल्लं. पण आम्ही कसं कमी कमी खाल्लं सगळ्यांनी, कारण बाहेरच्या जेवणाने त्रास होतो. आणि कमी खाल्ल्यामुळे रात्री कोणाला झोप नाही आली काय, सगळे रात्रभर जागीच. त्यामुळे एक विनंती कापून ना, जर व्हिडिओ पाहत असतील तर कापून लवकर या तुम्ही. तुमच्या जेवणाची आम्हाला खूप गरज आहे. इतकं बोर झालंय ना आज दिवसभर. आता मस्त एक मूवी पाहतो, काहीतरी हॉलिवूड मूवी आहे. हॉलिवूड मूवी पाहू. माझ्याकडे नसतो हॉलिवूड मूवी वगैरे, बट ईश्वरकडून घेतोय आता. आणि मस्त आता शहरात राहणं सोपं नसतंय मित्रांनो. बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतात. भूक लागली आहे तर म्हणलं शेंगदाणे गुळ खाऊ जरा. जेवण केलं. अरे यार, शॉप पण बंद आहे. आता दुसरं शॉप कुठं आहे? दुसरं शॉप आता 300-400 मीटर जावं लागेल आणायला. भूक लागली आहे, काय करू शकत नाही, काहीतरी खावंच लागणार. पीनट्स काय मिळाले नाही राव. म्हणजे आता शॉप बंद आहे. बरेचसे 2-3 शॉप मी फिरलो, पण 2-3 दुपारची वेळ झाल्यामुळे शॉप बंद आहे. तर मला एक शॉपमध्ये मग हे पीनट्स घेतले मी 5-5 रुपयाचे. तर काय करणार, ऊन पण जास्त झाल्यामुळे शॉप पण लवकर बंद होऊन जातात दुपारची. आपली गाडी आहे ना, कसली वॉश केलं चमकते यार. राणीच वाटते एकदम झकासमध्ये, टकाटक. बरेच दिवस झाले धुतलेली नव्हती तिला, आज धुवून काढली. इकडे अभिजितची, इकडे माझी. यार मित्रांनो, आम्ही चाललोय आता चहा घ्यायला. अभिजित जेव्हा जेव्हा माझ्या ब्लॉग मध्ये असतो ना, त्यावेळेस माझे ब्लॉग आहे ना सगळे व्हायरल होत असतात. आज महेश पण साथीला आहे. आज महेश कडूनच चहा पिणार आहे आता आम्ही सगळे. चहा आणि नाश्ता आज महेश तर्फे मिळालाय. अभिजित आणि महेश आहे ना. अभिजित तू पण आहे ना? नाही
बकरा कोण झालंय महेश. मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच पूर्ण करूया. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय समजलंय?